हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी.के. स्टार मराठीवर। आज आपण महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी 4 जानेवारी 2026ला घेण्यात आली होती त्यामध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता। तर खालीलपैकी कोणावर मुझफ्फर बॉम्ब खटल्याचा बाबत देशद्रोहाचा खटला दाखल केला होता ते विचारलेलं आहे। तर खालीलपैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 शिवरामपंत परांजपे यांच्यावर हा देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता। म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 शिवरामपंत परांजपे। पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर प्रार्थना समाजाने खालीलपैकी कोणती कामे केली होती असा प्रश्न विचारण्यात आला आहे। तर यापैकी कोणती कामे केली होती प्रार्थना समाजाच्या वतीने? तर दुसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 ए, बी आणि डी ही कामे प्रार्थना समाजाच्या वतीने केली होती। तिसरा प्रश्न आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात काही विधाने दिलेली आहेत खाली, त्यापैकी कोणते विधान करेक्ट आहे ते विचारलेलं आहे। तर बरोबर विधान कोणतं आहे खालीलपैकी? तर ऑप्शन नंबर 4 ए, बी, सी, डी हे चारही विधान या ठिकाणी करेक्ट आहेत, बरोबर आहेत। छत्रपती शाहू महाराजांनी सक्तीचा मोफत शिक्षणाचा कायदाही केला होता, विविध कला आणि कलाकारांना आश्रयही दिला होता आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला होता। त्यासोबतच कोल्हापुरात व्यापारासाठी शहापुरी या व्यापार पेठेची स्थापना देखील त्यांनी केलेली होती। म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 सर्व। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नेत्याची आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष पद भूषवले नाही? तर काही नेत्यांची नावं दिली आहे, यापैकी कोणी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेलं नाही आहे हे विचारलेलं आहे। तर चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी जवाहरलाल नेहरू यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं। म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी जवाहरलाल नेहरू। 5व्या नंबरचा प्रश्न आहे, जोड्या लावा। तर या ठिकाणी बरोबर जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत। तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 म्हणजे ए ची करेक्ट जोडी काय असणार आहे? 4 मुकुंदराव पाटील दीनमित्र, बी चं असणार आहे 3 वा. कोठारी जागरूक, सी असणार आहे 2 जागृती आणि डी असणार आहे विजयी मराठा। तर 5व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1। 6वा प्रश्न बघूया, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? तर 1857 मध्ये मद्रास येथे काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झाले होते। 7 नंबरचा प्रश्न आहे, अचूक जोड्या लावायला सांगितले आहेत या ठिकाणी। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 ए ची जोडी आहे 4 भारतीय सुशासन कायदा 1858 मध्ये भारत मंत्री पदाची निर्मिती करण्यात आली होती। बी चं काय आहे? 1 भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909 मध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता। सी चं आहे 3 भारत सरकारचा कायदा 1919 मध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती अस्तित्वात आली होती। आणि डी चं आहे 5 भारत सरकारचा कायदा 1935 केंद्रीय द्विदल शासन पद्धती। तर करेक्ट आन्सर काय आहे? 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे। 8वा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? तर 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्धचा जो उठाव करण्यात आला होता त्याच्यामध्ये यश कोणत्या कारणामुळे मिळालं होतं यापैकी ते विचारण्यात आलेलं आहे। तर यापैकी बरोबर पर्याय कोणते आणि किती आहेत यापैकी? तर करेक्ट आन्सर आहे 8व्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 फक्त ए, बी आणि डी उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य या कारणांमुळे या उठावात त्या नीळ शेतकऱ्यांना यश मिळालेलं होतं। म्हणजे सी सोडून बाकी सर्व पर्याय बरोबर आहेत या ठिकाणी। 9वा प्रश्न, जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी। इथं उठाव दिलेले आहेत आणि ते कोणत्या जागेशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे। तर 9व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ए चं 2 केरळ, मोपल्याचे बंड कुठे झाले होते? केरळ येथे झाले होते। बी चं आहे 3 म्हणजेच बिहार, कोलांचा उठाव कुठे झाला होता? बिहार या ठिकाणी झाला होता। सी चं काय आहे करेक्ट जोडी?
4. संथाळांचा उठाव बंगाल या ठिकाणी झाला होता. आणि डी आहे 1 खानदेश. तर भिल्लांचा उठाव खानदेश महाराष्ट्रात झालेला होता. म्हणून 9व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर प्रश्न आहे डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर खालीलपैकी कोणत्या कमिशनरने असा वधस्तंभ उभारला होता? तर ऑप्शन नंबर 4 चार्ल्स फोर्जेट यांनी पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 चार्ल्स फोर्जेट. 11वा प्रश्न काय आहे? खालील विधानांचा विचार करा. तर खाली विधाने दिलेली आहेत आपल्याला काही, त्यापैकी बरोबर विधान कोणते आहेत ते विचारलेलं आहे. तर मी वाचत नाही आहे पूर्ण विधाने, करेक्ट आन्सरच सांगते डायरेक्ट. तर 11व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. ही 4ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 12वा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? जनगणनेसंदर्भातला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2011च्या. तर 12व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 3 शहरांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवा. प्रश्न आहे संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? तर लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत हे विचारलेलं आहे. 2014च्या आकडेवारीनुसार तर गडचिरोली या ठिकाणी हे साठे अधिक असल्याचे निष्पन्नास आले आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 गडचिरोली. 14 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे? जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत आणि यातील करेक्ट जोडी कोणती आहे ते विचारलेलं आहे. तर 14व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 एची 4 नंबरची जोडी करेक्ट आहे. CWG मेसोथर्मल. बीचं 1 नंबर आहे बरोबर. BWHW काय आहे? उष्ण वाळवंट. DFC आहे थंड आणि आर्द्र हिवाळा. आणि AMW काय आहे? उष्णकटिबंधीय मोसमी. 15 नंबरचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. खाली विधाने दिलेली आहेत आणि बरोबर विधान विचारलेलं आहे. तर यातील ऑप्शन नंबर 3 B आणि C फक्त हे विधान बरोबर आहे. B आणि C कोणतं आहे विधान? यापैकी रावी नदीचा उगम रोहकांत खिंडीजवळ आहे आणि C आहे सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 फक्त B आणि C. 16 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधान महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? तर ऑप्शन नंबर 4 A, C, D ही विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत. A नंबरचा C आणि D नंबरचे विधान करेक्ट आहेत. हे काय आहे? महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. आणि तिसरं विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 17व्या नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तर या ठिकाणी चुकीचे विधान विचारलेलं आहे. घाईमध्ये तुम्ही बरोबर विधाने टिक नका करू. तर चुकीचे विधान कोणतं आहे ते इथं विचारलेलं आहे. तर 17 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 A, C आणि D या ठिकाणी चुकीची आहेत. म्हणजे कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे हे विधान चुकीचं आहे. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे हेही चुकीचं आहे. आणि D नंबरचा आहे महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत हे देखील विधान चुकीचे आहे. म्हणजेच फक्त एक विधान येथील बरोबर आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. मग या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर 3 A, C आणि D. 18 नंबरचा प्रश्न आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? तर पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रमाचे उद्देश विचारलेले आहेत. तर 18 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2 A आणि B. तर भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे ही 2 उद्देश आहेत. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 A आणि 19 नंबरचा प्रश्न आहे खालील विधाने पहा. तर यापैकी बरोबर विधाने विचारलेली आहेत. तर करेक्ट पर्याय कोणता आहे खालीलपैकी? पर्याय नंबर 2 विधान A आणि C बरोबर आहेत. A म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. C नंबरचा आहे
महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2 विधाने. 20 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या ठिकाणी देखील विधाने कोणती बरोबर आहेत ते विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 बी आणि सी ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि मन्याड नदी खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. हे विधाने बरोबर आहेत. आणि वैतरणा आणि तानसा. 20 नंबरचा प्रश्न आहे, पुढील विधाने विधाने दिलेली आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी बरोबर ऑप्शन कोणता आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. 20 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? तर मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत कोणत्या उपक्रमांचा खालीलपैकी समावेश आहे ते विचारलेलं आहे. तर 22व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन या सर्व क्षेत्रांचा समावेश मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत येतो. कोणत्या अहवालानुसार? अहवाल 22-23 नुसार. 23 नंबरचा प्रश्न आहे, केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा डॅश आहे. तर केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये 23 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 19% हा महाराष्ट्राचा यामध्ये हिस्सा म्हणजेच भागीदारी आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4. 25 नंबरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. तर करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 3. एची करेक्ट जोडी आहे 3. बँकिंग नियंत्रण कायदा, मध्यवर्ती बँकांच्या नियमांचे अधिकार. बी काय आहे? 1 सामाजिक उद्देश. बँक राष्ट्रीयकरणाचा काय उद्देश होता? सामाजिक उद्देश होता. सीचं असणार आहे 2 31 मार्च 2025 पर्यंत रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती होत्या? 12. आणि डी आहे 4 नंबरचं, म्हणजेच शाखा विस्तार, ठेवींचे अधिक संकलन. ही योग्य जोडी आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने दिलेली आहेत 2. तर यापैकी योग्य विधान कोणतं आहे ते विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 केवळ ए हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. हे करेक्ट विधान आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, परत जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. एचं 112 वार्षिक वित्तीय माहिती विवरण होतं. बीचं काय आहे? बीचं आहे या ठिकाणी 2. सीचं असणार आहे 3 आणि डीचं काय असणार आहे 4. 280 काय होतं? वित्त आयोग. 27 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. ए मध्ये कलम दिलेले आहेत आणि बी साईडला आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत. तर याचा योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. तर करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे खालीलपैकी? ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. काय आहे? एचं 1 2 3 4 हे सरळच असे करेक्ट आहेत. तर 112 कलम कशाशी संबंधित आहे? वार्षिक वित्तीय माहिती किंवा विवरण. 151 संबंधित आहे लेखा अहवालाशी. 267 हे कलम संबंधित आहे आकस्मिक निधीसाठी आणि 280 वित्त आयोगाशी संबंधित आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2. 28 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅशमध्ये सुरू करण्यात आला. तर डॅशबोर्ड अंतर्दृष्टी हा कधी सुरू करण्यात आला होता? तर ऑप्शन नंबर 3 जून 2023 मध्ये हा सुरू करण्यात आला होता. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 जून 2023. 29 नंबरचा प्रश्न आहे, राजकोषीय तूट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट म्हणजे काय यापैकी? तर ऑप्शन नंबर 1 फक्त ए सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च व एकूण प्राप्तीतील फरक म्हणजेच काय असतं? राजकोषीय तूट. 30 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणांची संख्यात्मक साधने आहेत? 30 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त बी आणि डी. बी कोणता आहे? रेपो दर म्हणजे रेपो रेट आणि डी म्हणजे खुल्या बाजारातील खरेदी विक्री. हे RBIच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत? तर ऑप्शन नंबर 4
वरील सर्व लेखापालनाची तत्वे आहेत. म्हणजेच काय, जमा किंवा उपार्जित तत्व, आर्थिक घटक तत्व, भौतिकतेचे तत्व आणि मौद्रिक एकक तत्व हे सर्व पालनाची तत्वे आहेत. 32 नंबरचा प्रश्न काय आहे, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश वाढू शकते. तर काय वाढू शकते, त्यामुळे छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यावेळी चलनवाढ वाढू शकते. म्हणून करेक्ट आन्सर काय, ऑप्शन नंबर 3 चलनवाढ. 33 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वांची आहेत. तर खालीलपैकी ऑप्शन नंबर 3 ए आणि बी हे दोन्ही वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वांची आहेत. कोणते, उच्च उत्पन्न मिळवणारे व श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, आणि दुसरं काय आहे, कमी उत्पन्न मिळवणारे व गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. 34 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन नंबर ए 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत, डॉक्टर अरविंद पनगारिया हे आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 फक्त ए हे विधान योग्य आहे. इथं भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. हे विधान बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 1 फक्त ए योग्य आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर ऑप्शन नंबर 3 6.5% राहील असा. 37 नंबरचा प्रश्न आहे, डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. तर कोणते देश आहेत हे, तर ऑप्शन नंबर 1 भारत व फ्रान्स यांच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने 90हून अधिक देशांना एकत्रित आणले आहे. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 1 भारत आणि 38 नंबरचा प्रश्न आहे, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे. तर चीन हे धरण यारलुंग झांगबो ब्रह्मपुत्रा नदी तिबेट येथे बांधत आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 89 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या लावायला सांगितलेले आहेत. या ठिकाणी द्रोणाचार्य पुरस्कार 2024 ज्यांना प्राप्त झाले आहेत च्या कोणत्या प्रकारामध्ये त्यांना मिळाले आहेत ते विचारलेलं आहे. तर 39 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 एचं 2 सुभाष राणा पॅरा नेमबाजीशी संबंधित आहे. बीचं 1 आहे दीपाली देशपांडे नेमबाजीशी संबंधित आहे. संदीप संगवार हे हॉकीशी संबंधित आहे आणि एस मुरलीधरन हे बॅडमिंटनशी संबंधित आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम SJVN ने डॅशमधील झाकरी येथील त्याच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3 हिमाचल प्रदेश मध्ये हे आहे. 41 नंबरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दरपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती झाली आहे, तर ऑप्शन नंबर 3 SBI लाईफ इन्शुरन्स याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दरपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला. तर ब्रँड अँबॅसिडर विचारलेला आहे, ऑडी इंडियाचा कोण बनले आहेत मे 2025 मध्ये. तर ऑप्शन नंबर 1 नीरज चोप्रा हे बनले आहेत ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर. 43 नंबरचा प्रश्न आहे, एअर न्यूझीलँडने जुलै 2025 मध्ये डॅश यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाची नियुक्ती केली आहे एअर न्यूझीलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. ऑप्शन नंबर 4 निखिल रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथन ओळखायला सांगितलेलं आहे. ए आणि बी विधाने दिलेली आहेत. करेक्ट आन्सर काय आहे यापैकी, ऑप्शन नंबर 2 फक्त बी हे विधान बरोबर आहे. जागतिक संगीत दिन 2025ची थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी ही आहे. कोणता आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 2 फक्त बी. 45 नंबरचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी
कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMFचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर IMFचे कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे. जोड्या लावायला सांगितले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 चे विजेते आहेत हे खालील योग्य जोड्या जुळवायला सांगितलेले आहे. करेक्ट आन्सर काय आहे 46 नंबरच्या प्रश्नाचं? ऑप्शन नंबर 4. एचं 2 असणार आहे. एचं काय असणार आहे? गर्ल्स हॉस्टेलचं करेक्ट आन्सर आहे मनदीप औलाक. फिर उगना कोणाचं आहे? पार्वती तिरके यांचं आहे. अंग असुर हे अमर कुंगर बोरो यांचे काव्य किंवा ग्रंथ आहे. आणि सिद्धार्थ द बॉय व्ह्यू हे अद्वैत कोठारे यांचा आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला आहे? तर कोणी बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जिंकला आहे FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅजिकमध्ये? ऑप्शन नंबर 3 सुहानी शाह हिने हा पुरस्कार जिंकला आहे. ही प्रसिद्ध यूट्यूब क्रिएटरसुद्धा आहे. माहिती असेल तुम्हाला याच्याबद्दल. 48 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखायला सांगितलेली आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे? 48 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. फक्त ए हे करेक्ट आहे या ठिकाणी. वाराणसी येथे जुलै 2025मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. 49 नंबरचा प्रश्न आहे. सप्टेंबर 2024मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? तर कोणी केले हे उद्घाटन? ऑप्शन नंबर 3 श्री मनोहर लाल यांनी कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीमच्या पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आहे 50 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2. ए आणि बी हे विधाने बरोबर आहे. आणि सी विधान चुकीचं आहे. काय आहे? पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात आहे आणि पहलगाम जिल्हा लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. 51 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? करेक्ट ऑप्शन कोणता आहे यापैकी? ऑप्शन नंबर 2 फक्त बी हे विधान इथं बरोबर आहे. पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या हे कलम 243Gशी संबंधित आहे. कोणतं आहे? पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदारी. 52 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर 52 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ए, बी आणि सी हे सर्व बरोबर आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ते विचारलेलं आहे? नाही विचारलेलं आहे या ठिकाणी. नंबर 3 गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे मूलभूत कर्तव्य नाही आहेत आणि बाकी सर्व मूलभूत कर्तव्य. ऑप्शन नंबर 3 हे नाही आहे. 54 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले खालीलपैकी? तर मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे होते ऑप्शन नंबर 4 वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते, जास्त काळ राहिले. 56 नंबरचा प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत इथं. भारतीय संविधानातील बाबी इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यादी 2 मध्ये ज्या देशाकडून ते घेण्यात आले आहे ते दिलेलं आहे. 56 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4. 57 नंबरचा प्रश्न आहे. खालील भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार याचा उल्लेख कलम 8 मध्ये आहे. 58 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रीय पात्रतेबाबत अयोग्य विधान या ठिकाणी विचारलेले आहेत. तर चुकीची विधाने कोणती आहेत खालीलपैकी? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बी आणि सी ही विधाने चुकीची आहेत. तर 45 वर्षे पूर्ण असावीत हे चुकीचं आहे आणि या ठिकाणी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्र असणार नाही हे देखील चुकीचं आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखायला सांगितलेली आहेत. 59 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ए आणि बी. रॅमसे म्युअर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत आणि HRG ग्रीव्स यांनी काय म्हटले? सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. ए आणि बी ही 2 विधाने बरोबर आहेत. 60 नंबरचा प्रश्न आहे. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. तर योग्य आन्सर कोणता आहे ऑप्शन यापैकी?
ऑप्शन नंबर 2 सी आणि डी हे या ठिकाणी बरोबर आहे. काय आहेत? भाग सी मध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत आणि भाग डी मध्ये अंदमान निकोबार बेटे हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे, राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते विचारलेलं आहे इथं. तर ऑप्शन नंबर ए, फक्त ए हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. कोणतं? कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील हे विधान चुकीचे आहे. 62 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. तर इथं या ठिकाणी विषय दिलेले आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये कलम दिलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 63 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहे? तर 63 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, फक्त बी आणि सी ही अनुच्छेद 20शी संबंधित आहेत. 64 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत? तर कोणते विधान हे 168 या कलमामध्ये समाविष्ट नाही आहे खालीलपैकी? ऑप्शन नंबर 2 डी हे विधान कलम 168 मध्ये समाविष्ट नाही. 65 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा कलम 51A आणि भाग 4A यामध्ये आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. 66 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधाने बरोबर की चूक ते सांगायचं आहे. तर ही विधाने बरोबर आहेत की चूक हे विचारलेलं आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे खालीलपैकी? ऑप्शन नंबर 1 ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत आणि सी आणि डी ही विधाने चुकीची आहेत या ठिकाणी, म्हणजे क्षकिरणांचा. 67 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी रेस दिलेले आहेत आणि त्यांचे शोध कोणी लावले ते इथे या दुसऱ्या यादीमध्ये दिलेलं आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे 67 नंबरच्या प्रश्नाचं? ऑप्शन नंबर 4 एचं 3. 68 नंबरचा प्रश्न आहे, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय आहे? या ठिकाणी ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 पदार्थांच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी व स्थितीतून घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा अप्रकट विलयन उष्मा असते. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3. 69 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने दिलेले आहेत त्यातले योग्य क्रम विचारलेला आहे. तर वातावरणाचे थर या ठिकाणी योग्य क्रमाने विचारलेले आहेत. तर 69 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4. पहिले असतो आपला तपांबर, नंतर स्थितांबर, मध्यंबर आणि शेवटी असतो उष्णांबर, म्हणून ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. 70 नंबरचा प्रश्न काय आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे ते विचारलेलं आहे या ठिकाणी. तर ॲल्युमिनियमचं प्रमुख खनिज कोणतं असतं? बॉक्साईट, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बॉक्साईट. 71 नंबरचा प्रश्न आहे, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? तर कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती असते? ऑप्शन नंबर 4 12 असते. 72 नंबरचा प्रश्न आहे, डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? तर डेंटोलियम हा प्राणी मॉलुस्का या संघामध्ये मोडतो. ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे काय आहे? ऑप्शन नंबर 1. 73 नंबरचा प्रश्न आहे, कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना काय म्हणतात ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 2 बार्बेल असं त्यांना म्हणतात, म्हणून या 73 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2 बार्बेल. 74 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे? 74 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 पेट्रोमॉझॉन लॅम्प्रे हा प्राणी आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे, वनस्पती गटांचे योग्य उदाहरण जोडी जुळवायची आहे. या ठिकाणी वनस्पती गट दिलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याची उदाहरणं दिलेली आहेत. तर 75 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 एचं 4 आहे. शेवाळचं काय आहे उदाहरण? क्लायमॅडोमोनास. ब्रायोफायटाचं उदाहरण आहे फ्युनारिया. टेरिडोफायटाचं उदाहरण काय आहे? लायकोपेडियम. आणि जिम्नोस्पर्मचं उदाहरण आहे सायकस.
म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3. 76 नंबरचा प्रश्न आहे. संपूर्ण झाडांची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृती आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्रोटिक स्पॉट्स हे लक्षण आहे. कशाचे? संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे आणि पानाचा गडद हिरवा रंग. 77 नंबरचा प्रश्न आहे. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता भासते? तर ऑप्शन नंबर 4 बोरॉन या खनिजाची आवश्यकता वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी भासते. 78 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त गोठण्यास मदत होते. रक्त गोठण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं? ऑप्शन नंबर 1 के हे जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतं. कोणतं असतं? व्हिटॅमिन के. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. 79 नंबरचा प्रश्न आहे. ABO रक्तगटाचा शोध डॅश यांनी लावला. तर कोणी लावला होता ABO या रक्तगटांचा शोध? ऑप्शन नंबर 4 कार्ल लँडस्टीनर यांनी लावला होता ABO रक्तगटाचा शोध. 80 नंबरचा प्रश्न आहे. जागतिक मधुमेह दिन या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 14 नोव्हेंबर.